मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस कोसळतोय। अगदी सकाळी 3-4 पासून पावसाची संततधार सुरूच आहे। पाहतोय मुंबईतली नेमकं काय सध्याची परिस्थिती आहे। तर आपण पाहतोय मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे। सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। ठाण्यात पावसाची रिपरिप सुरू आहे, तर पावसाचा जोर आणखी वाढण्याचीही शक्यता आहे। रेल्वे आणि रस्ते वाहतूक यामुळे परिणाम त्यावरती होऊ शकतो। खरं तर आज रविवार आहे, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती आधीच परिणाम झालेला आहे। आज मध्य रेल्वेवरती आणि पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक आहे। वेळापत्रक पाहून बाहेर पडायचे आणि अशात आता पावसाचा सुद्धा दुहेरी मारा होणार आहे। त्यामुळे पाऊस देखील पाहूनच घराच्या बाहेर पडा। फिरायला तुम्ही जाणार असाल तर त्यानुसार नियोजन करा, असं आवाहन केलं जात आहे। आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। थेट मुंबईच्या दादर परिसरातून त्या जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, दादरमध्ये अगदी सकाळी 4 ला सुद्धा जोरदार पाऊस झाला होता। सध्याचं वातावरण कसं आहे? मुंबईसह अवतीभोवतीचा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी पहाटेपासूनच एकूणच आपण बघतो की रिपरिप पावसाची सुरू झाली होती आणि आत्ताही आपण पाहत आहोत की सकाळ झालेली आहे, जवळपास 8 वाजलेले आहेत आणि अशा याच्यामध्ये सुद्धा पाऊस जो आहे तो थांबलेला नाही आहे। पावसाची रिपरिप सुरूच आहे। काही वेळापूर्वीच हा जो पाऊस आहे तो मुसळधार असा खरं तर पडत होता आणि आता आपण बघतो की काही भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे। खरं तर आज रविवार असल्यामुळे काही जे कामावर जाणारे लोक आहेत त्यांची गडबड जरी नसली तरी सुद्धा रविवारचा दिवस असतो। मुलं जे आहेत ते क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर पडत असतात किंवा बाहेर कुठेतरी फिरण्यासाठी जाण्याचं नियोजन असतं। मात्र आज जशा पद्धतीने पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि जसा पावसाचा एकूणच आपण बघतो परिस्थिती आहे, त्याच्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना पावसाची माहिती घेऊनच खरं तर बाहेर पडलं पाहिजे। आणि एकूणच आपण बघतो की आज मेगा ब्लॉक सुद्धा आहे आणि याच्यामध्येच पावसाने सकाळपासून हजेरी लावल्यामुळे या सगळ्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतूक सोयीवर सुद्धा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे बाहेर पडताना या सगळ्याची माहिती घेऊनच नागरिकांनी खरं तर बाहेर पडलं पाहिजे। मुंबईचा सगळा जो परिसर असेल, त्याच्यामध्ये दादर असेल, चेंबूर असेल, या सगळ्याच भागामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होता, तर काही भागामध्ये रिपरिप चालू होती आणि आता आपण बघतो की आपण पाहतोय की दादर जो परिसर आहे तो सध्या पावसानं अगदी भिजून गेलेला आहे। शिवाजी पार्कवरची संपूर्ण दृश्य आपण पाहतोय, चिखल त्या ठिकाणी साचलेला आहे। पाऊस तर सुरूच आहे आणि नेमकं दिवसभरात याची काय अपडेट येते आपल्याकडून जाणून घेत राहू रुपाली। तुर्तास आपण जातोय थेट नवी मुंबईमध्ये। जसं तुम्ही चेंबूरचा आता उल्लेख केला त्यानुसार पाहतोय की नवी मुंबईत सुद्धा सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे। वाशी, सानपाडा, बेलापूर, खारघर या सगळ्या भागांमध्ये काल रात्रभर रिमझिम पाऊस झालाय आणि त्यानंतर आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। नवी मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन यामुळे सज्ज झालेलं आहे। मुंबई, नवी मुंबई पाहिलं, पुण्यात नेमकं काय? तर पुणे शहरासाठी काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे। उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। काल रात्री काही वेळ पावसाच्या मोठ्या सरी बरसल्या। आज मात्र सकाळपासून अनेक भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत। एकंदरीतच राज्यभरातलं वातावरण सांगायचं, पावसाची अपडेट सांगायची तर अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण आणि घाट माथ्यावरती जोरदार पाऊस सुरू आहे। आज सुद्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा तसंच कोल्हापूर या 4 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। तर उर्वरित राज्यात म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, रायगड या जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भ इथे सुद्धा येलो अलर्ट आहे। पाहतोय अलर्ट नेमकं कुठला आहे। ऑरेंज अलर्ट जाणून घेतोय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। तर उर्वरित राज्यात म्हणजे पालघर झालं, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे या भागांना येलो अलर्ट आहे। या जिल्ह्यांमध्ये जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरचाही समावेश होतो। तर मराठवाड्याच्या जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि बुलढाण्यात सुद्धा येलो अलर्टच आहे। अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि नागपूरला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। सांगली, नांदेड, परभणी, हिंगोली आणि वर्ध्यालाही पावसाचा येलो अलर्ट आहे।
येलो अलर्ट म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि हे सगळे जिल्हे ज्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे, ज्यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीचाही समावेश आहे, त्या ठिकाणी आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो आणि त्यानुसार सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तर तिकडे दिल्ली NCR मध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे. अगदी काल रात्रीपासून पावसानं वेग धरलेला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. वाहतूक आणि विमानसेवा यामुळे खरं तर प्रभावित झाली आहे. दिल्ली NCR साठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्यानंतर काही तासांतच जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली. उष्णतेनं त्रस्त लोकांना यामुळे दिलासा मिळाला, मात्र प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. कारण दिल्लीमध्ये संपूर्ण रस्त्यांवरती ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस कोसळतोय, मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय, मात्र पर्यटकांसाठी पर्वणीच झाली आहे. कारण सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसरात आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसानं जोर धरला, तसेच धबधबे प्रवाहित झालेत. पाटण तालुक्यातील नवसा इथल्या प्रसिद्ध ओझरडे धबधबा ओसंडून वाहतोय. त्याची दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. खरं तर पाऊस सुरू झाला की सगळ्या पर्यटकांना वेध लागतात ते साताऱ्याचे, कारण की सातारा अगदी निसर्ग सौंदर्यानं इथे फुलून जात असतो. आणि अगदी आपण पाहतोय पावसाला सुरुवातही अजून नीट झालेली नाही आहे. मान्सूनपूर्वच पाऊस आहे हा, तरी सुद्धा साताऱ्यातले धबधबे प्रवाहित झाले. ओझरडे धबधबा आपण पाहतोय, मात्र अशीच काहीशी परिस्थिती ठोसेघर धबधब्याची सुद्धा आहे. अगदी पहिल्याच पावसात ठोसेघर धबधबा वाहू लागलेला आहे आणि म्हणून पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळत आहेत. दाट धुकं आणि पावसाची संततधार यामुळे धबधब्याचं रूप आणखीनच आकर्षित करत आहे. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक ठोसेघरकडे जात आहेत. जलदुर्ग जे आहेत मुरुड आणि जंजिरा त्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण मुरुड आणि जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उद्यापासून पर्यटकांसाठी बंद असणार आहे. मेरीटाईम बोर्डासह पुरातत्व विभागानं हा निर्णय घेतलेला आहे. मे महिन्याच्या अखेरीस समुद्र खवळायला सुरुवात होते. लाटांच्या माऱ्यामुळे शिडाच्या होड्यांना अपघात होण्याची शक्यता असते आणि म्हणून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठीच पर्यटनासाठी मुरुड जंजिरा किल्ला बंद असणार आहे. उद्यापासून हा किल्ला बंद असेल. यानंतर बातमीपत्रात वळतोय मान्सून 20 कडे, म्हणजेच वेगवान स्वरूपाचा आढावा. विरारमध्ये मुसळधार पावसाचा मच्छीमारांना फटका बसलाय. पावसात सुकी मासळी भिजल्यानं लाखोंचं नुकसान झालंय. नुकसान भरपाईची मागणी मच्छीमारांनी केली आहे. तर साताऱ्यातील कृष्णा वेण्णा नदीचा संगम असणाऱ्या संगम माहुली इथे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. संगमाच्या बाजूला असणाऱ्या सातारचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीलाही पाण्यानं वेढा घातलाय. तर दुसरीकडे हिंगोलीतील सेनगावामध्ये हळद पिकावरती आभाळ कोसळलंय. सुकण्यासाठी ठेवलेली हळद पावसात भिजली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आता सरकारच्या मदतीकडे त्यांचे डोळे लागले. आमदार झाला होता राज्यपाल पडेल पण याल घ्या पाण्यात पडेल. आणि एक मोठी बातमी सध्या समोर येते. वैष्णवी हगवणेला स्त्रीधन म्हणून दिलेली चांदीची 5 ताटं, 5 तांबे, वाट्या आणि करंटा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांनी खरं तर हे स्त्रीधन जप्त केलंय. आरोपी सुशील हगवणे आणि शशांक हगवणेकडील पिस्तूल सुद्धा जप्त करण्यात आली आहे. आरोपी राजेंद्र हगवणेनं पळून जाण्यासाठी जी फोर्ड इंडेव्हर कार वापरली होती तीही जप्त करण्यात आलेली आहे. थार जप्त करण्यात आली आणि इतरही ज्या गाड्या आहेत त्यांचा तपास सध्या सुरू आहे. बरं, याआधी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनी थार गाडी वापरली होती, ती देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे पितापुत्रांनी याच गाडीतून राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अगदी 7 दिवसांत प्रवास केला होता.
राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबाच्या जाचामुळेच सुनेचा जीव गेला. जाच हा हुंड्यासाठी होता, कारण हुंड्याच्या पैशातून हगवणे कुटुंबाला मोठेपणा करायचा होता. अशाच मोठेपणाचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. पहा नेमकं काय घडलंय. मागच्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. ती व्हिडिओ आधी बघा आणि मग त्या मागची कहाणी ऐका. तुम्ही म्हणाल ही गौतमी पाटीलचा डान्स शो, यात काय नवीन? पण यात गोम अशी आहे, ज्यानं ही डान्स ठेवला होता ती होता हगवणे. सुनांचा छळ करणारा, सुनांच्या पैशावर माच करणारा हीच तो हगवणे, ज्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्या याचा माज इतका भयंकर होता की त्यानं थेट बैलासमोरच गौतमी पाटीलचा डान्स ठेवला. हगवणेचा मोठीपणा ही सुनांच्या पैशावर होता. पोरांची लग्न करायची आणि सुनांकडनं कोट्यावधीचा हुंडा मागायचा आणि छळ करायचा. हुंड्यातल्या पैशात माज करायचा आणि पैसे संपलं की पुन्हा सुनांचा जाच करायचा. स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी सुनांचा छळ करणं हे हगवण्याचा धंदा. त्याच्या याच माजापायी एका सुनाचा जीव गेला. आता ही माकाड बसले गेलात. घरच्या सुना लेकीवानी कशाला म्हणता, लेकच म्हणा की. पण ही हगवण्यासारख्या लोकांना वाटतंय घरी सून आली म्हणजे तिच्या माहेरून पैसा आला. पण असला माज लई दिवस टिकत नसतो. पापाचा घडा भरला की ती फुटतो आणि कायद्याचा दणका बसला की पुढचं भाकरीचं तुकडं ही जेलात तोडायचं. एवढं नक्की. पुण्यावरनं सागर आव्हाड, साम टीव्ही. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण वळतोय टॉप 50 कडे. अंजली दमानी यांनी आयजी जालिंदर सुपेकर यांच्याबाबतची ऑडिओ क्लिप ऐकवून गौप्यस्फोट केलाय. हगवणे कुटुंब जेलमध्ये गेलं तर त्यांना सुपेकरांच्या कृपेनं VIP ट्रीटमेंट मिळेल आणि या सगळ्यांना ताकद सुपेकरांमुळेच मिळाली आहे, हा आरोप दमानी यांनी केलाय. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत सुपेकरांना पदावरून दूर ठेवावं अशी मागणीही दमानी यांनी केली आहे. तर दमानी यांच्या या आरोपावरती जालिंदर सुपेकरांनीही स्पष्टीकरण दिलेलं आहे. मागील 2 वर्षांपासून माझी नेमणूक ही प्रतिनियुक्तीवरती तुरुंग विभागात पोलीस महानिरीक्षक, कारागृह आणि सुधार सेवा या पदावरती आहे. त्यामुळे माझा कार्यकारी पोलीस दलाशी कोणताही संबंध नाही आहे. शिवाय हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही असं सुपेकर म्हणाले. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होतोय. वैष्णवीच्या अंगावरती अनेक खुणा आढळल्याचं समोर आलंय. मात्र तरीसुद्धा हगवणे कुटुंबियांवरती सौम्य कलम लावल्याचा आरोप केला जातोय. शिवाय हगवणेची मोठी सून जी आहे मयुरी, हिनं नोव्हेंबर 2024 मध्ये मारहाणीची पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. तरीसुद्धा पोलीस निरीक्षक संतोष गिरी कोसावी यांनी कुठलीच कारवाई केली नव्हती. पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी प्रकरणाशी काही संबंध नाही अशी माहिती सांगितली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली आहे. कोणताही संबंध आढळला तर गय केली जाणार नाही असं आश्वासनही पवारांनी दिलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी वैष्णवीच्या आई वडिलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे आणि यावेळी पोलीस आणि महिला आयोगानं योग्य कारवाई करण्याची गरज असल्याचं आठवले म्हणालेत. ही आत्महत्या नसून हत्याच आहे, त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असंही आठवले म्हणाले. आठवलेंच्या पाठोपाठ मंत्री पंकजा मुंडेंनी सुद्धा कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यांचं सांत्वन केलंय. आरोपींवरती कडक कारवाई होईल आणि वैष्णवीला न्याय मिळेल असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं. यावेळी भेटीचे फोटो व्हिडिओ काढण्यास त्यांनी मनाई केली होती. वैष्णवी हगवणेला महिला म्हणून न्याय मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे. राज्यात हुंडाबळी संदर्भात कायदा असताना जे घडायला नको तेच घडलंय आणि या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलले असल्याचंही पंकजा मुंडेंनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी सुद्धा कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि या भेटीदरम्यान त्यांनी सांत्वन केलंय. प्रकरणातील दोषींवरती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन गोरेंनीही दिलंय.
अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्याच पक्षातील रुपाली चाकणकरांवरती आक्रमक केलेलं आहे. राज्य महिला आयोगावरती कारवाई करावी अशी मागणी ठोंबरेंनी केली आहे. आरोपात तथ्य असल्यास रुपाली चाकणकर यांच्यावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी असं ठोंबरे म्हणाले आहेत. हातामध्ये काळे वैष्णवी गवळी आत्महत्येनंतर मुंबईतील लालबाग इथे ठाकरे गटानं आंदोलन केलं. रुपाली चाकणकर यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. पक्षपाती भूमिकेचा जाहीर पुण्यातल्या गुडलक चौक इथेही रुपाली चाकणकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आणि या ठिकाणी महिलांनी रुपाली चाकणकरांच्या फोटोवरती चिल्लर फेकत संताप व्यक्त केला. चिल्लर चलनामध्ये असतं, मात्र तुमचं सौंदर्य वजा केलं तर तुम्ही चिल्लर काय तर चलनात सुद्धा राहणार नाही अशी टीका महिलांनी केली आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा बंदूकधारी निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळेच फरार आहे. हा आरोप केलाय वैष्णवीचे काका मोहन कसपटेंनी. राजेंद्र अगवणेला पवना धरणावरील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवरती तो होता अशी माहिती पोलिसांना होती, मात्र त्यानंतर अगवणे पसार झाले. अगदी तसंच काहीसं निलेशच्या बाबत घडल्याचंही वैष्णवीच्या काकांनी म्हटलंय. निलेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 2 टीम रवाना झाल्या आहेत. वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं, मात्र बाळ परत मागायला गेल्यावरती निलेशनं बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप कसपटेंनी केलाय आणि या प्रकरणात निलेशवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणाला 4 दिवस होऊन सुद्धा अजूनही FIR दाखल झाली नाहीये. हा आरोप आमदार अनिल गोटेंनी केलेला आहे. धुळ्याचे पोलीस अधीक्षक अधिकाऱ्यांना तपासाच्या नावावरती बोलावून दमदाट्या करतायत असा दावा गोटेंनी केलाय. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या राज्यात नवीन CRPC नियम झालाय का असा सवालही त्यांनी केला. बीड जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पातील गोळीबार प्रकरणातील मृत व्यक्ती अट्टल गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. मृत राजू काळेवर या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये 18 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहे. दरोडा, चोरी अशा अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश आहे. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आला. पुण्यातील खराडी परिसरात पुणे सायबर पोलिसांनी मोठी छापेमारी करत बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केला. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटचाच हा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. पोलिसांनी 100हून अधिक जणांना ताब्यात घेतलाय आणि या प्रकरणी 41 मोबाईल फोन्स, 61 लॅपटॉपही जप्त करण्यात आलेत. पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये एक खळबळजनक बाब उघडकीस आली आहे आणि या रॅकेटमध्ये ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरेचा सहभाग असल्याचं कळत आहे. या प्रकरणी तब्बल 15 जणांवरती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महायुतीसारखा बलाढ्य पक्ष समोर असल्यानं आपल्यालाही एकत्र येऊन जास्त जागा निवडून आणता येतील का, हा भाव राज आणि उद्धव ठाकरे युतीच्या चर्चेमध्ये असू शकतो असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय. मात्र मराठी भाषकांच्या हितासाठी जर हे पक्ष एकत्र येत असतील तर भाजपला त्याचं स्वागत करायला हवं असंही मुनगंटीवार म्हणाले. मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांना एकानं धमकी दिली आहे. मिहिर कोटेचा यांच्या ड्रायव्हरला पकडून एकानं धमकावलंय. तू आमदाराचा ड्रायव्हर आहेस ना, तुझ्या आमदाराला सांग हिशोबात राहा, मी त्याला सोडणार नाही, तुला माहीत नाही मी कोण आहे, मी फोन केल्यावरती मला आमदार कुठे आहे याची माहिती दे अशी धमकी एका अज्ञातानं दिली आहे. पुण्यात राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी प्रयोगशाळा आणि सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यात चांगली जुंपली आहे. ठाण्यातील राबोडीमध्ये नाल्याच्या पाहणी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यांच्या बाचाबाचीचा व्हिडिओही समोर आलाय. ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. पश्चिम रेल्वेनं आज मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांच्या सोयीसाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला होता, मात्र पश्चिम रेल्वेवरती दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणं शक्य होणार आहे. MMRDA कडून घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि
कामराजनगर पुनर्विकासासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेनुसार पहिल्या टप्प्यात 6 पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार आहेत, तर या इमारतींचं बांधकाम 3 वर्षांमध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे. शिवाय या घरांच्या बांधकामासाठी 1,450 कोटी रुपयांचा खर्चही अपेक्षित आहे. महाराष्ट्र सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठीच नीती 2025ची घोषणा केली आहे. प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देणार असा आदेश काढण्यात आलेला आहे. त्याअंतर्गत मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवरती हा आदेश काढला गेला आहे. मुंबईत लवकरच वॉटर मेट्रो सुरू होणार आहे. राज्य सरकारनं महत्त्वाकांक्षी वॉटर मेट्रो प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे. डिसेंबर 2026 पासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रारंभी 8 मार्गांवरती जलवाहतूक सेवा राबवली जाईल. पंजाबहून रोजगारासाठी मुंबईत आलेल्या एका तरुणाला वांद्रे ते अंधेरी या रिक्षा प्रवास तब्बल 90,000 रुपयांना पडलाय. अमूल्य शर्मा हा तरुण रिक्षात चष्मा विसरला होता. चष्मा न लावल्यानं त्याला अंधुक दिसतं आणि याचाच फायदा घेत रिक्षा चालकानं तरुणाच्या मोबाईलमधून ऑनलाईन 1,500 रुपयांऐवजी तब्बल 90,000 आपल्या खात्यावरती ट्रान्सफर केले. मुरुड जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उद्यापासून पर्यटकांसाठी बंद असणार आहेत. मेरिटाईम बोर्डासह पुरातत्व विभागानं हा निर्णय घेतलाय. मे महिन्याच्या अखेरीस समुद्र खवळायला सुरुवात होते. लाटांच्या माऱ्यामुळे शिडाच्या होड्यांना अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेताच हा निर्णय घेण्यात आलाय. तर पुणे मेट्रोनं नागरिकांसाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 100 रुपयांचा दैनिक पास ही संकल्पना साकारली आहे आणि हा पास वापरून प्रवासी पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवरती अमर्यादित प्रवास करू शकणार आहेत. यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्गाला याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती सुरू करण्यासाठी रेल्वे मार्गाची चाचणी पूर्ण झाली आहे. अंतिम अहवाल प्राप्त होताच नागपूर पुणे, नागपूर आणि नागपूर मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल. ही माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक खासदार यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना कोंडून घेतलं. कांदा मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडून 406 शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती आणि या प्रकरणात बैठकही झाली. मात्र कुठला ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत ही भूमिका घेतली आहे. शिवाय पैसे मिळेपर्यंत मार्केट बंद ठेवण्याची मागणी आहे. जळगाव जिल्ह्यात बोगस खत आणि बियाणं विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांचा परवानाच रद्द होणार आहे. तर दुकानात टोल फ्री क्रमांक न लावल्यास कृषी केंद्र चालकांचा परवाना रद्द होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली त्यावेळीच हे आदेश दिलेत. चंद्रपूरच्या मूल कार्निवल इथेनॉल कंपनीत युवकाचा मृत्यू झाला. रसिका गेडाम असं मृताचं नाव आहे. मृत युवक काम करत असताना मशीनमध्ये हात अडकल्यानं गंभीर दुखापत झाली आणि या घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आलंय. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झालाय. तर नाशिकच्या गंगापूरमध्ये एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे. भक्ती गुजराती असं तिचं नाव आहे. सासरच्या जाचाला कंटाळून भक्तीनं आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय आणि या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. जळगावच्या चोपडा पंचायत समितीच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. अज्ञात व्यक्तीची काठीनं तसंच दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून पंचनामा करण्यासह मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला आता रोज 10,000 रुपये मिळू शकणार आहेत. हो, तुम्ही ऐकलं ते. आम्ही नेमकं का म्हणतोय हे संपूर्ण बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. कारण सरकारची अशी एक योजना असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच अशी कोणती योजना आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि मग आम्हाला काय कळलं तुम्ही पहा. तुम्हाला मिळणार रोज 10,000 रुपये.
मालामाल करणारी सरकारची नवीन योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? केंद्र सरकारची एक योजना आली आहे आणि या योजनेतून दर दिवशी 10,000 रुपये मिळतात असा दावा करण्यात आलाय. मिळालेले पैसे काढण्यासाठी ATM बाहेर रांगा लागत असल्याचा दावाही करण्यात आलाय. त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की ही नक्की योजना आहे तरी कोणती? मात्र खरंच अशी कोणती सरकारची योजना आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. पंतप्रधान मोदींच्या नावानं केंद्र सरकारनं एक योजना सुरू केली आहे. या योजनेतून दररोज 10,000 रुपये मिळवण्याची संधी आहे. रोज पैसे मिळत असल्यानं लोक तातडीनं पैसे काढतात. त्यामुळे ATM बाहेर लोकांच्या रांगा पाहायला मिळतात असा दावा केला गेलाय. त्यामुळे अशी कोणतीही योजना आहे का? खरंच सरकार रोज 10,000 रुपये देतंय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण पैसे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि रोज 10,000 मिळणारी योजना असेल तर त्यामागचं सत्य सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं अशी कोणती योजना आहे याची पडताळणी केली. सरकारची स्कीम आहे का याबद्दल चौकशी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. रोज 10,000 मिळतात अशी कोणतीही योजना नाही. पंतप्रधान मोदींच्या नावानं योजना असल्याचा दावा खोटा आहे. बोगस लिंक पाठवून लोकांना फसवण्याचा धंदा सुरू आहे. योजनेसंदर्भात कोणतीही लिंक असल्यास उघडून पाहू नका. पैसे म्हटलं की अनेक जण मेसेज आवर्जून वाचतात आणि मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे फॉलो करतात. याचाच फायदा घेत लोकांना फसवलं जातं. त्यामुळे .in किंवा .org असं वेबसाईटमध्ये असेल तर सावध व्हा. कारण सरकारच्या वेबसाईटमध्ये शक्यतो .gov.in असं असतं. आमच्या पडताळणीत दररोज 10,000 मिळतील अशी योजना असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.